नमस्कार मित्रांनो, आता पाहायला लागला तर स्किप करू नका। सरकारी शाळा बचाव आंदोलनाच्या अंतर्गत आपण किनी या ठिकाणी 5वी ते 10वी साठी आणि वेताळवाडी या ठिकाणी 1ली ते 4थी साठी असे फ्री क्लासेस ठेवलेले आहेत। ऑफलाइन फ्री आहेत आणि ऑनलाइन काही मुलं ऑफलाइन आपल्या क्लासेसला जॉइन नाही करू शकत, त्यामुळे आपण त्यासाठी ऑनलाइन ही चालू केलेलं आहे। आणि ही चळवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचायचं काम तुमचं आहे, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे। यामध्ये मदत करा आणि हेल्प करा। आज आपण सुरुवात करतोय 8वीचा पहिला चॅप्टर। आपले क्लासेस इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमांसाठी अगदी उपयोगाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर विशेष फोकस केलेला आहे। जर तुम्हाला ऑनलाइन क्लासेसमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, कारण ऑनलाइन क्लासेसमध्ये समोर विद्यार्थ्यांना कितीपत समजते हे समजायला टाइम लागतो किंवा ती कनेक्टिव्हिटी होत नाही व्यवस्थित टाइमला। ज्यावेळेस आपण ऑफलाइन क्लासेसमध्ये शिकवत असतो की आणि विद्यार्थी आपल्या समोर बसले असतात, त्यावेळेस विद्यार्थ्यांना कितीपत समजले आपण त्याला उठवून विचारू शकतो। तुम्हाला ऑनलाइन मध्ये तो ऑप्शन नाही, त्यामुळे जितक्या मुलांना ऑफलाइन जॉइन करता येईल ते किनी या ठिकाणी येऊन ऑफलाइन अगदी फ्री मध्ये। आपला उद्देश आहे सरकारी शाळा वाचवणं, आपला उद्देश त्यामध्ये पैसा कमवणं नाही आणि तुमची सर्वांची साथ मला त्यामध्ये हवी आहे, जेणेकरून सर्वांचं लक्ष शिक्षण क्षेत्राकडे वळलं जाईल। आणि सरकार तसंच NGO वगैरे भरपूर लोक झटत असतात, फक्त सुरुवात करणं महत्त्वाचं असतं। साथ मिळेलच आपल्याला अशी आपल्याकडून अपेक्षा करतो। आणि जर तुमचे विद्यार्थी कुठल्या तरी क्लासमध्ये शिकत असतील 1ली ते 10वी, तर कृपया चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचंय। आणि तुमच्या मित्रांचे जर मुलं शिकत असतील किंवा तुम्ही स्वतः एखादा विद्यार्थी जर पाहत असेल हा लेक्चर, तर तुमच्या मित्रांना हे आता आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर हा 8th क्लासचा फर्स्ट चॅप्टर आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये रॅशनल साठी मराठीमध्ये म्हणतो परिमेय। परिमेय म्हणजे रॅशनल, ते काय आहे कसं आहे ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहे। आणि इरॅशनल म्हणजेच अपरिमेय। रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या आणि इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या। सुरुवातीला आपल्याला हे परिमेय संख्येपर्यंत यायच्या अगोदर पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे इन प्रिव्हियस इयर मीन्स इन 7th क्लास यू कॅन लर्न अबाउट नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटेजर्स। म्हणजेच पाठीमागच्या वर्षामध्ये तुम्ही ते आपला रिकॉल करायचे। रिकॉल करणे म्हणजे काय, आपला आठवायचे पाठीमागच्या वर्षाचं। आजचा लेक्चर आपला थोडासा रिकॉलिंग मध्येच जाईल आणि फक्त आपला आज रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्यांची ओळख करून घ्यायची। त्यानंतर उदाहरण संग्रह एक आपण नेक्स्ट म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहे। आता रॅशनल नंबर म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर आपल्याला तुम्ही जे पाठीमागच्या वर्षामध्ये शिकला होता नॅचरल नंबर ते माहित असणं गरजेचं आहे। नॅचरल नंबर नॅचरल नंबर्स यासाठी आपण मराठीमध्ये काय म्हणतो, याला नैसर्गिक संख्या। आता जर आपण या शब्दाकडे विशेष लक्ष दिलं तर आपल्याला मराठी शब्द जर पाहिला नैसर्गिक म्हणजे निसर्गतः, निसर्गतः म्हणजेच नैसर्गिक। थोडक्यात निसर्गामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांचं जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर आपण काय म्हणतो, या 5 वस्तू येतात। समजा हे 5 झाडं आहेत, हे 10 झाडं आहेत, आपण असं मोजू शकतो। किंवा कुठलीही वस्तू असते, हा एक पेन आहे हे आपण म्हणतो। याचा उपयोग कशासाठी होतो मग नॅचरल नंबरचा, कुठल्याही गोष्टीची संख्या मोजण्यासाठी। मग 1 2 3 4 5 आणि तसंच पुढं असंख्य अनंतपर्यंत म्हणजेच इन्फिनिटी, इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो इनफायनाइट, जे आपण फायनाइट करू शकत नाही तिथपर्यंत हे नंबर तसेच पुढे जाणार। फक्त या नंबर मध्ये तुम्ही चुकून कधी कधी 0 ऍड करू शकता। 0 ऍड करायचा नाही, विदाउट 0 त्याच्या पुढे ज्या संख्या येतील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तसंच पुढे कितीही अनंत पर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना आपण काय बोलायचं, नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या। इजी आहे, तुम्हाला समजलं असेल। दुसरा आहे होल नंबर। पाठीमागच्या वर्षामध्ये आपण शिकलो ते आपला रिकॉल करायचंय म्हणजे थोडंसं आठवायचंय, म्हणजे आपला परिमेय संख्या म्हणजे काय हे समजायला सोपं जाईल। आता नॅचरल नंबर झाला, दुसरा आहे होल नंबर। होल नंबर यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पूर्ण, याला आपण मराठीमध्ये म्हणतो पूर्ण संख्या।
होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या. आता संख्या तर आपण इथे नॅचरल नंबर पाहिले, तर नॅचरल नंबर मध्ये इथे आपला झिरो दिसत नाही. त्याचं कारण असं, निसर्गातल्या वस्तू मोजताना आपण असं कधी म्हणत नाहीत की ह्या शून्य वस्तू आहेत. आपण म्हणणार हे काहीच नाही, तर आपण शून्य वस्तू आहेत असं म्हणू शकत नाहीत. त्यामुळे शून्य हा नॅचरल नंबर मध्ये जोडला जात नाही. आता दुसरा, होल नंबर मध्ये फक्त काय, नॅचरल नंबर आणि होल नंबर मध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येत वेगळेपणा फक्त एवढाच आहे की यामध्ये फक्त शून्य ऍड होतो. शून्य प्लस नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर, हे सर्व नॅचरल नंबर आणि शून्य या सर्वांच्या मिळून बनतात होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या. त्यानंतर पुढचं येतं इंटेजर्स. इंटेजर्स याला आपण मराठीमध्ये म्हणतो पूर्णांक संख्या. काय म्हणतो आपण याला? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्याचा जर आपण विचार केला तर आता हा झाला आपला होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? शून्य आणि 1 2 3 4 5 6 या पूर्ण नैसर्गिक संख्या. इंटिजर्स मध्ये म्हणजेच पूर्णांक संख्यामध्ये फक्त एक गोष्ट आणखी ऍड होती, हे तर आहेच, शून्य आणि नैसर्गिक संख्या आहेच, म्हणजेच होल नंबर पूर्ण, होल नंबर प्लस इनवर्स ऑफ नॅचरल नंबर्स. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 5 या ज्या संख्या आहेत यांच्या मायनस संख्या, म्हणजेच -1 किंवा -3 इकडे डॉट डॉट डॉट, -2 -1 0 1 2 3 अँड इन्फिनिटी टू इन्फिनिटी. म्हणजे 0 ते संपूर्ण नॅचरल नंबर्स आणि नॅचरल नंबरच्या विरुद्ध संख्या ज्या मायनस मध्ये असतात, म्हणजे -1 -2 -3 या पण असंख्य, यांना आपण काय म्हणतो? इंटेजर्स. आता या 3 गोष्टी तुम्हाला समजल्याच्या नंतर तुम्हाला रॅशनल नंबर समजायला सोपं जाईल. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला रॅशनल नंबर समजण्यासाठी काय, इंटेजर्स कोणते हे माहित असणं आवश्यक आहे, नॅचरल नंबर कोणते हे माहित आवश्यक आहे, आणि होल नंबर कोणते ते माहित आवश्यक आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या कोणत्या ते माहित असणं आवश्यक आहे. कोणत्या येतात? 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 पासून पुढच्या जेवढ्या संख्या येतील त्या सर्व आहेत नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. त्याच संख्यांमध्ये ज्यावेळेस आपण शून्य ऍड करतो त्यावेळेस त्या संख्या बनतात होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि सगळ्या ह्या 1 2 3 4 5 असंख्यपर्यंतच्या नैसर्गिक संख्या. त्याचप्रमाणे इंटेजर्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो, इंटेजर्स मध्ये कोणत्या संख्या येतात? होल नंबर संपूर्ण आणि नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून पुढच्या संख्या, म्हणजे शून्यापासून पुढच्या आणि शून्यापासून पाठीमागच्या सर्व संख्यांचा मिळून म्हणतो इंटेजर्स. एवढं तुम्हाला समजलं असेल ही माझी अपेक्षा आहे. आता आपण रॅशनल नंबरकडे वळूया. रॅशनल नंबर म्हणजे रॅशनल नंबर्स, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? परिमेय संख्या. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, रॅशनल नंबर म्हणजे काय? द नंबर्स वी कॅन राईट इन द फॉर्म, दी नंबर्स we can write in the form of THED, form of m by n. म्हणजे अंश आणि छेद, हा वरचा असतो अंश आणि हा खालचा असतो छेद. आता व्यवस्थित समजून घ्या, रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या अंश आणि छेद म्हणजे m बाय n, हे m आणि n हे आपला समजण्यासाठी दिलेलं आहे. च्या जागेवर तुम्हाला एखादी किंमत असणार, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे डोके गणितामध्ये जरा कमी चालतात, ते m बाय n लिहिलं की तिथून पुढचं त्यांना काही समजत नाही आणि आहे तसेच राहतात. 95%
in every class student are not able to understand that thing and त्यामुळेच त्या मुलांना पुन्हा काहीही येत नाही, पुढच्या गणिताकडे त्यांचं लक्षच जात नाही, ते तिथंच अडकून पडतात. यम बाय एन लिहिलं म्हणजे काही झालं नाही, ते अक्षर लिहिले म्हणजे तुम्ही यमच्या जागेवर एखादी संख्या लिहू शकतात आणि एनच्या जागेवर एखादी संख्या लिहू शकतात. एवढीच गोष्ट विद्यार्थ्यांना बऱ्याच समजत नाही, सिंपल गोष्ट आहे. म्हणजे यमच्या जागेवर तुम्ही 4 लिहू शकतात, एनच्या जागेवर 3 लिहू शकतात किंवा 6 लिहू शकतात, यमच्या जागेवर एनच्या जागेवर 4 लिहू शकतात. म्हणजे कुठलीही संख्या असते ती, ते फक्त आपला दर्शवण्यासाठी त्या इंग्रजी अक्षरांचा उपयोग केलेला आहे. हा आता झाला अंश आणि हा खालचा झाला छेद. अंशाला इंग्लिशमध्ये न्यूमरेटर असं म्हणतात, न्यूमरेटर NUMERATOR, आणि छेदाला डिनॉमिनेटर हे म्हणतात, डिनॉमिनेटर. स्पेलिंग पाठ करून ठेवायच्यात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्लस इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी. इंग्लिश माध्यमामध्ये बरेच विद्यार्थी नुसते इंग्लिश जाते, त्यांना गणिताचं काहीही कळत नाही, त्यामुळे त्यांनीही विशेषतः विशेष लक्ष द्यायचे. आणि जर लेक्चर त्यांचा बाप बघत असेल तर त्यांना दाखवायची कृपा तुम्ही करायची आणि त्यांच्याकडून 10-15 दिवस म्हणजे 21 दिवसाची तुमच्या मुलांना सवय लावा. 21 दिवस जर त्यांनी लेक्चर कंटिन्यू पाहिले तर 22वा लेक्चर ते आपोआप पाहतील असं मला वाटते. किमान 90% मुलांकडून ते होईल आणि ते कंटिन्यू अभ्यासाकडे वळतील. आता यम बाय एन या स्वरूपामध्ये ज्या वेळेस लिहिलेला असतो आणि यम आणि एन हे काय असतात, यम आणि एन हे असतात इंटेजर्स. आणि इंटेजर्स म्हणजे काय हे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं. इंटेजर्स म्हणजे यम आणि एन या कोणत्याही पूर्णांक संख्या असू शकतात. पूर्णांक संख्या म्हणजे 0 पासून मागच्या 0 आणि 0 पासून पुढच्या, म्हणजे वजा संख्या, अधिक संख्या आणि 0 यांना सर्वांना मिळून इंटेजर्स म्हणायचं, म्हणजे पूर्णांक संख्या म्हणायचं. आणि यम किंवा एन यांच्या ठिकाणी आपण ही पूर्णांक संख्या टाकून द्यायची. फक्त यम बाय एन मध्ये हा एन बरोबर 0 नसावा. एन इज नॉट इक्वल टू 0. याला काय म्हणायचं, एन इज नॉट इक्वल टू. इक्वल टू म्हटल्याच्या नंतर बरोबरला आपण इक्वल टू म्हणतो, पण त्याला पुन्हा काट दिल्याच्या नंतर हे झालं नॉट इक्वल टू. म्हणजे एन बरोबर 0 नसावा, एन बरोबर 0 नसावा म्हणजे 5/0 असं लिहिलेलं नसावा. हा आपली परिमेय संख्या होत नाही. शून्याच्या जागेवर नुसता 5 जरी असता तरी पण 5च्या खाली कोणतीही संख्या असो, 4, 3, फक्त एखादा नंबर किंवा संख्या लिहिलेली असली त्याच्या खाली जर छेदात काहीच नसलं तरी पण 1 असतो, तो असतो अदृश्य. अदृश्य यामुळे असतो की आपण तो लिहित नाहीत, नाही लिहिलं तरी 1 आहे असं मानून चालायचं असतं. आता पुढे पहा, हे झालं रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय, the numbers we can write in the form of m by n, म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंश आणि छेद यांच्या स्वरूपात लिहिलं तर आपण त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. आता हे m आणि n हे कुठला तरी एक नंबर असतात, संख्या असतात. m च्या जागेवर कुठली तरी संख्या असणार, हे लेटर पकडून चालायचं नाही, नाहीतर तुम्ही तेच पाठ करून ठेवता m by n. m by n, m च्या ठिकाणी एखादा नंबर असतो आणि n च्या ठिकाणी एखादा नंबर असतो आणि n बरोबर म्हणजे छेद हा 0 नसावा, n इज नॉट इक्वल टू 0, एवढीच कंडिशन त्याला लागू होते. त्यालाच का आपण काय म्हणायचं, रॅशनल नंबर. ह्याच्यामध्ये आणखी एक थोडं सॉरी आणखी एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. आता हे झालं a बाय b किंवा 5/7 म्हणजे 5/7. आता याच्यामध्ये 5 हा झाला न्यूमरेटर, NUMERATOR, लक्षपूर्वक बघा. 7 काय झाला, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर म्हणजेच डिनॉमिनेटरला आपण छेद म्हणतो मराठीमध्ये आणि न्यूमरेटर याला आपण अंश म्हणतो मराठीमध्ये. आणि हा जी मधली लाईन आहे, मधली लाईन, त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन बार. काय म्हणतो, फ्रॅक्शन बार. हे शब्द विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवावेत. पुन्हा सायन्सला गेल्याच्या नंतर व्यवस्थित जर तुमच्या टीचरने एक्सप्लेन केलं नाही तर तुम्हाला तो प्रॉब्लेम कायमस्वरूपी
राहतो। या जी मधली लाईन आहे याला काय म्हणायचं, फ्रॅक्शन बार। काय म्हणायचं, फ्रॅक्शन बार। आणि हे संपूर्ण जे आहे 5/7 या सर्वांना मिळून आपण म्हणायचं फ्रॅक्शन। काय म्हणायचं, फ्रॅक्शन। एवढंच इथपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक अंडरस्टँडिंग पहिल्या टॉपिकचं करून घेतलंय। म्हणजे पहिल्या टॉपिकसाठी जे बेसिक आवश्यक आहे ते आज आपण या चॅप्टरमध्ये कंप्लीट करून घेतले। उद्या आपल्याला पाहायचंय प्रॅक्टिस सेट 1.1 आणि रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन। आता हे रॅशनल नंबर हे 5/7 ही जी नंबर लाईन असते याच्यावर समजा इथे एक 0 1 2 3 -1 -2 यामध्ये आपल्याला जर अशी लाईन दिली आणि 5/4 हे लिहा, हे कुठे ते दाखवा या नंबर लाईनवर, म्हणजेच या संख्या रेषेवर 5/4 दाखवायचं म्हटल्यावर आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे। आता इथे 1 2 हे दिसते तुम्हाला, छेदामधलं नावाच्यामधलं काही दिसतच नाही, तर ते दाखवायचं कसं, तो प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना येतो। त्यामुळे उद्याचा लेक्चर पाहणं तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या क्लासेस बद्दल इन्फॉर्म करा। सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करा। सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेऊन तिथे जर शिक्षण व्यवस्था चांगली नसली, शिक्षण चांगलं नसलं, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि आपण तिथली शाळा वगैरे सुधारण्यासाठी एक सामूहिक प्रयत्न करू आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बनवण्यासाठी या देशात चांगले नागरिक पैदा व्हावात यासाठी सर्वांचं लक्ष शिक्षणाकडे वेधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण शिक्षण ही एकच गोष्ट अशी आहे की ज्यामुळे समाजाचा, देशाचा विकास होतो। विकास होणं म्हणजे फक्त जंगलं तोडून कंपन्या टाकणं वगैरे नाही। विकासाचा अर्थ असतो की माणसाचा सगळ्यात मूळ म्हणजे मानसिक विकास व्हावा आणि मानसिक विकासाबरोबरच त्याचा बौद्धिक आर्थिक विकास व्हावा आणि देश पुढे पुढे जावा। त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत। बाकीच्या सर्व गोष्टी सोडून या गोष्टींकडे विशेष लक्ष वेधा। तुमच्याकडून जेवढ्या लोकांना जागृत करता येईल तेवढ्या लोकांना जागृतही करा आणि साथ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।